नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संघर्ष करिअर अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। हा आपला इतिहास ओळख इतिहासाची पाठ 3 म्हणजे हा शेवटचा लेक्चर असणार आहे आपला या सिरीज म्हणजे याच्यामधला की जो म्हणजे आपण ओळख करणार आहोत इतिहासाची, याच्यामधला हा आपला म्हणजे शेवटचा व्हिडिओ असणार आहे। आणि हा व्हिडिओ झाल्यानंतर आपण एक पार्टची आपण म्हणजे ह्या सुरुवात करणार आहोत। म्हणजे कसं युरोपियनचे आगमन झालं, मग त्याचं पुन्हा स्वागत केला, पोर्तुगीजांनी आपली सत्ता कशी स्थापन केली, मग इंग्रजांनी आपली सत्ता स्थापन कशी केली, मग याच्यावर आपण थोडं डिटेलमध्ये जो आपल्या पोलीस भरतीला, त्याच्यानंतर सरळ सेवा भरतीला किंवा अदर कोणत्याही भरतीला जो सिंगल लाइनर किंवा मल्टी लाइनर क्वेश्चन्स आपल्या हातून सुटणार नाही अशी तयारी आपण करून घेणार आहोत। ठीक आहे, तर म्हणून जर तुम्हाला व्हिडिओचा जर फायदा होत असेल तर व्हिडिओ संपूर्ण पाहत चला। ठीक आहे, आणि जर व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक बटन दाबत चला, शेअर केलं नाही केलं तरी चालेल। ठीक आहे, शेअर करा किंवा नको करा, पण तुम्ही व्हिडिओ चांगल्या याच्याने बघा आणि आपलं 1 मार्क वाढवण्याचा प्रयत्न करा। कारण की जीवन आपण जो एक वसा घेतलेला आहे, म्हणजे आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहोत। स्पर्धा परीक्षेची तयारी ही अशीच काही साधी तयारी नसते। म्हणजे एखाद्या वेळेस आपण दगड उचलू शकू, पण एखादी स्पर्धा परीक्षेची एखादी पोस्ट काढणे म्हणजे खूप कठीण काम आहे आणि अवघड काम आहे, अशक्य नाही, पण आपल्याला ते करून घेणं आहे। मग करून घेत असताना आपला निश्चय आहे, कारण की तुमचा निश्चय ठाम असलं पाहिजे, म्हणजे हिमालयासारखा आपला निश्चय ठाम असलं पाहिजे, तेव्हाच आपण ते कुठेतरी सक्सेस करू। आणि सक्सेस झालं की एकदा आपल्याला पोस्ट मिळेल तर जीवन खरंच सुंदर आहे, अजून त्याला सुंदर बनवता येईल, आपण या क्षेत्रामध्ये आलो आहोत म्हणून। ठीक आहे, तर चला, तर मग आजचा व्हिडिओ आपल्याला सुरुवात करत असताना आपण मागचं थोडंसं बॅकग्राऊंड आपण बघून घेऊ। मागे आपण बघितलं होतं, आपण 4 टप्पे बघितले होते। 4 टप्प्यामध्ये पहिला टप्पा 1600 ते 1857, दुसरा टप्पा 1857 ते 1885, तिसरा टप्पा आपण बघितला होता 1885 ते 1905, आणि चौथा शेवटचा टप्पा आपण बघितला होता, शेवटचा टप्पा 1905 ते 1920, आणि याच्यामध्ये आपण टिळक युग पूर्ण बघितलं होतं। टिळक युग म्हणजे जहाल युग। आता आपल्याला बघायचं आहे गांधी युग बघायचा, आणि आपला जो इरा आहे आपण इतिहासामधला तो इरा आपण बघणार आहोत 1920 ते 1947, म्हणजे आपल्याला 15 ऑगस्टच्या पूर्वी आपण भारत स्वातंत्र्य करणार आहोत। म्हणजे इथे इतिहासामध्ये नाहीतर म्हणाल की किरपान मास्तर गेला आणि स्वातंत्र्य करून आला, असं काही नाही, तर आपण इथे स्वातंत्र्य करणार आहोत। तर इतिहास बघा, आपण 1920 पर्यंत आपण पूर्ण बघितलं होतं, टिळकाचा मृत्यू झालेला होता 1920 ला, 1 ऑगस्ट 1920 ला टिळकांचा मृत्यू झालेला होता, आणि तिथंच टिळक युगाचा अंत झालेला होता। आता आपल्याला बघायचं आहे या इराला गांधी युग म्हणतात। काय म्हणतात? गांधी युग। आणि इथून सुद्धा तुम्हाला आजच्या या लेक्चर मधून जवळपास 100 क्वेश्चन तुम्हाला ऍटिटीज निघून जातील, 100 पेक्षा जास्त निघतील। का बरं? कारण की आणि ते संपूर्ण हॉट क्वेश्चन असणार आहे, म्हणजे जे तुमच्या स्पर्धा परीक्षेला टार्गेट, आणि वारंवार पोलीस भरतीला तर वारंवार ते क्वेश्चन विचारतात। थोडं व्हिडिओ फास्ट होत आहे, पण काय आपल्याला इतिहास कंप्लीट करायचा आहे, आणि तो खूप इतिहास मोठा आहे, म्हणून थोडं आपण फास्ट। आणि याच्यानंतरची जी आपली युट्यूब म्हणजे जवळपास 50 ते 60 व्हिडिओची सिरीज येणार आहे, त्याच्यामध्ये संपूर्ण आपण आधुनिक भारताचा इतिहास कंप्लीट करू, आणि इतिहास कंप्लीट झाल्यानंतर आपण प्राचीन भारत आणि मध्ययुगीन भारताकडे सुद्धा वळणार आहोत, आणि विविध जीएसचे सब्जेक्ट सुद्धा घेणार आहोत। ठीक आहे, त्याच्यामध्ये आणि खास करून आता आपण मराठीचे पण लेक्चर अपलोड करणं सुरू करणार आहोत आपला व्हिडिओ। म्हणजे जे महाराष्ट्रातील जे व्यक्ती आहेत, खास करून आमच्या नागपूर जिल्ह्यातील व्यक्ती मुलं आहेत, त्यांना याचा फायदा झाला पाहिजे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। तर बघा, चला तर सुरुवात करू 1920 ते 1947। याच्यासाठी थोडं आपल्याला अजून 5 वर्ष मागे जावं लागेल। 5 वर्ष मागे जा, म्हणजे आता याला गांधी युग का बरं म्हणतात? कारण की इथून 1920 पासून ते 1947 पर्यंत म्हणजे 48 पर्यंत गांधीजींचा प्रभाव काँग्रेसवर मोठ्या प्रमाणावर होता, म्हणून याला गांधी युग म्हणतात। आणि इथे मोठमोठे आंदोलन झालेले आहेत, त्याच्यामध्ये गांधीजींचा हात मोठा आहे। याच्यामध्ये क्रांतिकारी चळवळ सुद्धा झालेली आहे, याच्यात आझाद हिंद सेना फौज सुद्धा स्थापन झालेली आहे, म्हणजे भारताची इंडियन आर्मी सुद्धा झालेली आहे। याच्यामध्ये निवडणुका सुद्धा झालेल्या आहेत। इथं याच काळामध्ये आपल्या घटना सुद्धा बनवण्यास सुरुवात झालेली आहे, म्हणजे हा साधी गोष्ट नाहीये। हा याच्यामध्ये जवळपास 100 ते 150 क्वेश्चन तुमची ऍटिटीज निघून जातील। चला तर बघा, तर आपण गांधी युगाला सुरुवात करू। तर गांधी म्हणजे महात्मा गांधी हे कुठे गेले होते? महात्मा गांधी हे दक्षिण आफ्रिकेला गेले होते 1891 मध्ये गेले होते। 20 वर्ष तिकडे राहिले, 20-25 वर्ष राहिले, आणि 9 जानेवारी
1915 भारतात आले, भारतात परतले म्हणून हा दिवस आपण आपल्या इकडे प्रवासी भारतीय दिन म्हणून साजरा करतोय. लक्षात असू द्या, याच्यामध्ये प्रवासी भारतीय दिन आपण म्हणून साजरा करतो. मग गांधीजी भारतात आले, मग त्यांनी 1916 मध्ये म्हणजे भारत भ्रमण केलं आणि साबरमती आश्रम स्थापन केलं. साबरमती मग हे कुठं आहे काय आहे ते नंतर बघू आपण. साबरमती आश्रम स्थापन केलं. याच काळामध्ये यांच्या इथे लक्षात घ्या, आता आपण गांधीजींच्या पूर्ण चळवळी बघणार आहोत. तर मग याच्याच मध्ये 1917 पहिलं 1917 चंपारण्य सत्याग्रह झालाय. चंपारण्य सत्याग्रह लक्षात घ्या, सत्याग्रह. त्याच्यानंतर 1918 खेडा सत्याग्रह. 1918 अजून अहमदाबाद गिरणी कामगार सत्याग्रह. गिरणी कामगार सत्याग्रह झालेला आहे. 1919 तिकडे रोलेक्ट ऍक्ट आणला होता, त्याच्या विरुद्ध काळा कायदा म्हटलं होतं, खिलाफत चळवळ झालेली होती. आणि 1920 यांनी एक आंदोलन उभं केलं, तो म्हणजे असहकार आंदोलन. मोठं आंदोलन लक्षात ठेवा. मग इथं तुम्हाला प्रश्न विचारते की महात्मा गांधींनी सुरू केलेलं पहिलं कोणतं आंदोलन केलं, तर कोणतं आंदोलन केलं? चंपारण्य. गांधीजी बद्दल बघू आपण. मग इतिहासामध्ये संपूर्ण एक एक पूर्ण तोडून घेऊ. जिथं जिथं आपल्याला प्रश्न दिसतील ना, आपल्या भरतीमध्ये, आपल्या सरळ म्हणजे स्पर्धा परीक्षांमध्ये जिथं जिथं प्रश्न असतील त्या प्रत्येक प्रश्न इथून तुमचा इतिहासाचा कव्हर होईल याची गॅरंटी आपली राहणार आहे. चला तर बघू. असहकार आंदोलन आपलं इथं झालेलं आहे. असहकार आंदोलन, आणि इथंच गांधीजींना मोठं नाव मिळालं आणि इथूनच गांधीजींचा गांधी युग सुरू झालेला आहे. तर 1920 त्यांनी काय असहकार आंदोलन म्हणजे संपूर्ण भारतभर, आणि खास करून याच्यामध्ये महिला सुद्धा सहभागी होऊ लागलेल्या आहेत. 1920 काय झालं? असहकार आंदोलन सुरुवात झालेली आहे. ठीक आहे, असहकार आंदोलन. परंतु काय झालं? साहेबांनी काय केलं? असहकार आंदोलन सुरू झालेलं आहे. मग असहकार आंदोलन सुरू झाले म्हणजे याला भारतभर चांगला प्रतिसाद मिळू लागला. परंतु 1922 घटना घडली. तो घटना म्हणजे चौराचौरी हत्याकांड. चौराचौरी हत्याकांड घडलेला आहे. चौराचौरी हत्याकांड घडलं. त्याच्यामुळे काय झालं? गांधीजी व्यतीत झाले आणि त्यांनी ही जी असहकार आंदोलन होती ही 1922 मध्ये काय केली? थांबवली. म्हणून काही भाऊला आमच्या राग आला म्हणजे त्याच्यामध्ये काही म्हणजे जे भगतसिंग वगैरे यांना खूप म्हणजे हा चालला होता, म्हणजे देशप्रेम खूप वाढलेलं होतं. याच्यामध्ये काय म्हणजे ही चळवळ पीकवर होती. पण त्याच याच्यामध्ये चौराचौरी म्हणजे युपी मधील गोरखपूरच्या याच्यामध्ये चौराचौरी येथे काय झाला? हा हत्याकांड घडला आणि त्याच्यामुळे गांधीजींचं मन व्यतीत झालं. आणि गांधीजींचं मन व्यतीत झाल्यामुळे त्यांनी ही चळवळ बंद केली. ठीक आहे, चळवळ बंद केली. त्याच्यामुळे काय झालं? काही व्यक्ती नाराज झाले आणि याच्यामध्ये मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास यांनी लक्षात घ्या 1923 स्वराज्य पक्षाची स्थापना केली. स्वराज्य पक्ष काढला. स्वराज्य पक्षाची स्थापना झालेली आहे. म्हणजे याच काळामध्ये बघा स्वराज्य पक्षाची स्थापना. मग याच काळामध्ये 1924 अधिवेशन भरलं. तिथं बेळगाव अधिवेशन. या बेळगाव अधिवेशनाचे अध्यक्ष होते महात्मा गांधी बापूजी. ठीक आहे, महात्मा गांधी यांना अध्यक्ष म्हणजे बेळगाव अधिवेशनामध्ये महात्मा गांधी अध्यक्ष बनलेले आहेत. त्याच्यानंतर बघा इथेच मग अजून एक अधिवेशन झालं 1925 कानपूर अधिवेशनाचं वैशिष्ट्य काय आहे रे? तर बघा याचं वैशिष्ट्य असं, या कानपूर अधिवेशनाचं वैशिष्ट्य असं की पहिली भारतीय महिला अध्यक्ष बनलेली आहे. भारतीय म्हणजे महिला अध्यक्ष कोण आहे? अॅनी बेझंट. पण पहिली भारतीय महिला अध्यक्ष बनली आहे कोण आहे? सरोजिनी नायडू ह्या अध्यक्ष बनलेल्या आहेत. याच काळामध्ये 1925 काकोरी कट झालेला आहे. काकोरी कट म्हणजे काकोरी येथील म्हणजे क्रांतिकारकांनी काय केलं आहे? काकोरी कट ह्या केलेला आहे. इथं हिंदुस्थान रिपब्लिक असोसिएशनची स्थापना झालेली आहे. काही म्हणजे इथे बघा इतिहासामध्ये फक्त गांधीजी
च्या वेने भारत चालत होता असं नाही आहे, परंतु सर्वात जास्त लोक हे म्हणजे अहिंसेकडे वळलेले होते. हिंसा कमी व्हायची, पण तेवढंच योगदान जेवढं गांधीजींचं योगदान आहे किंवा ज्यांनी काय केलं आहे, हिंसक पद्धतीने न करता अहिंसा पद्धतीने मार्ग अवलंबला म्हणजे स्वातंत्र्याचा, पण त्याच पद्धतीने त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने कोण आपले क्रांतिकारक या क्रांतिकारकांनी सुद्धा भारत स्वतंत्र झाला पाहिजे याच्यासाठी खूप मोठं बलिदान दिलं आहे. ठीक आहे, म्हणून हे रथाचे 2 चाकं होते, या रथाचे 2ही चाकं तेवढेच महत्वाचे होते की भारत स्वातंत्र्यासाठी. ठीक आहे, नाहीतर इथे आपल्याकडे क्रांतिकारकांनी काय केलं आणि इकडे गांधीजींनी काय केलं असेच प्रश्न निघतात. ते प्रश्न जाऊ द्या, आपल्याला इतिहास बघायचा आहे, इतिहास शिकायचा आहे, तर या प्रश्नांवर चर्चा करत बसायची नाही, कारण की आपल्यासाठी ते रथाचे 2ही चाकं महत्वाचे होते. म्हणून आपला भारताचा जो गाडा होता तो समोर गेलेला आहे. ठीक आहे, तर इथं 1925 ला काकोरी कट झालेला आहे. ठीक आहे, 1925 ला काकोरी कट झालेला आहे. तर बेळगाव अधिवेशन 1924 ला गांधीजी हे झालेलं आहे. मग त्यांनी बघा मग हे थोडे शांत राहिले आणि इथंच 1929 म्हणजे काकोरी कट झालेला आहे. मग इकडे कट लक्षात ठेवायचं. कट आता आपण थोडंसं इतिहासामध्ये क्रांतिकारी कटकडे लक्षात देऊ. इथं म्हणजे कोणता कट आहे, दिल्ली कट, लाहोर कट, अलीपूर कट, त्याच्यानंतर कोणता काकोरी, क्रांतिकारी चळवळ काकोरी कट, त्याच्यानंतर मीरत कट, परत लाहोर कट, त्याच्यानंतर परत आहे कोणतं चितगाव कट. ठीक आहे, असे हे कट आहेत. म्हणजे हे काय आहेत, थोडे क्रांतिकारी चळवळी आहेत ज्याच्यामध्ये सहभाग झालेला आहे. ठीक आहे, तर हे बघूच आपण. तर हे कट सुद्धा आपल्याला बघायचं आहे. मग काय झालं 1924-25 ला काय झालं आहे, इकडे पहिली महिला सरोजिनी नायडू बनल्या आहे. 1927 ला लक्षात घ्या, 1927 ला भारतात सायमन कमिशन आलेलं आहे. सायमन कमिशन भारतात आलेलं आहे. सायमन कमिशन भारतात आलं. या सायमन कमिशन भारतात आलं, याच्यात एकही सदस्य नव्हतं, त्याच्यामुळे 28 ला हा भारतात आला. म्हणून इथं 1928 मध्ये हा सायमन कुठं आला, भारतात आला. म्हणून इथे सायमन गो बॅक, एकही भारतीय नसल्यामुळे काँग्रेसने याचा विरोध केला. सायमन गो बॅक हा नारा दिला. हा नारा कोणी दिला असं तुम्हाला प्रश्न विचारते, तर कोण, लाला लजपत राय. आता लाला लजपत राय काय आहेत, तर इथं लक्षात घ्या, हे जहालवादी नेते होते. जहालवादी नेत्यांमध्ये लक्षात घ्या, हे 3 नेते लक्षात ठेवायचं. काय, जहाल नेते तिकडे आता सांगणं विसरलोय मी. जहाल नेते कोण, लाल, बाल आणि पाल. हे 3 व्यक्ती लक्षात ठेवायचं. खालीपैकी जहालवादी नेते कोणते नाही असे प्रश्न विचारले, तर लाल म्हणजे कोण, लाला लजपत राय. त्याच्यानंतर बाळ म्हणजे काय, टिळक, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिन चंद्र पाल. त्रिसूत्री लक्षात ठेवा जहाल नेत्यांची. तर हे लाल, बाल, पाल. लाला लजपत राय यांनी काय केलं आहे, काय दिलं, सायमन गो बॅक नारा दिला. यांच्यावर काय झालेला आहे, लाठीचार्ज झालेला आहे. या लाठीचार्ज मध्ये यांचा काय झालेला आहे, मृत्यू. आणि हा लाठीचार्ज केला सँडर्स नावाच्या व्यक्तीने, सँडर्स या अधिकाऱ्याने केला. म्हणून याचा खून लक्षात घ्या, याचा खून करण्यात म्हणजे याचा वध कोण केला, भगत सिंग यांनी काय केला, याचा वध केलेला आहे. तर हे लक्षात घ्या. मग सायमन भारतात आलेला आहे. सायमन भारतात आलेला होता. मग या सायमन भारतात आलेला होता 1928 नंतर. मग या 1928 लाच लक्षात घ्या, 1928 ला मग सायमनने म्हटलं होतं की भारतीय काय करू शकत नाही, संविधान बनवू शकत नाही. म्हणून भारत संविधान बनवू शकत नाही, म्हणून आपले पंडित नेहरूचे वडील मोतीलाल नेहरू यांनी एक रिपोर्ट जाहीर केला. तोच आहे नेहरू रिपोर्ट. लक्षात घ्या, नेहरू रिपोर्ट जाहीर केलेला आहे. नेहरू रिपोर्ट इथे जाहीर केलेला आहे. त्याच्यानंतर आता नेहरू रिपोर्ट, आता तिकडे एक प्रभाव उभा झालेला होता, मुस्लिम लीग. त्या मुस्लिम लीगला हे पटलं नाही, म्हणून 1929 मध्ये जिन्नांनी 14 मुद्दे मांडले. जिन्नाचे 14 मुद्दे म्हणजे जिन्नाने 14 मुद्दे मांडले.
ठीक आहे. तर हे म्हणजे इथंच आपसात झगडू लागले. तर 1919 मध्ये मग या 1919च एक अधिवेशन महत्वाचं आहे आपल्याला, की 1919चं कोणतं अधिवेशन महत्वाचं आहे, तर 1919चं अधिवेशन आहे लाहोर अधिवेशन. लाहोर, या लाहोर अधिवेशनामध्ये लक्षात घ्या त्याचे अध्यक्ष होते पंडित नेहरू, या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष. आणि इथंच पूर्ण स्वराज्य ही संकल्पना मांडण्यात आली, म्हणजे पूर्ण स्वराज्याची घोषणा करण्यात आली. म्हणूनच पहिला स्वातंत्र्य दिन त्यांनी 26 जानेवारी 1930 ला लाहोरमध्ये, लाहोर कोणत्या नदीकाठी, रावी नदीकाठी स्वातंत्र्य केलेला आहे, म्हणजे झेंडा फडकवलेला आहे. म्हणून यांना भारतीयांना ही 26 जानेवारीलाच आपल्याला भारत स्वातंत्र्य करायचं होतं, परंतु ते झालं नाही. तरी आपण त्याला 26 तारखेला काही खाली जाऊ दिलं नाही. त्या दिवशी आपण घटना स्वीकारली आणि आपण भारत हा काय बनला होता, प्रजासत्ताक बनलेला होता. ठीक आहे. तर अशा प्रकारे काय झालं होतं, लाहोर इथं रावी नदीच्या काठी पूर्ण स्वराज्याची घोषणा झालेली आहे. त्याच्यानंतर इथंच बघा 1930 ला मग गांधीजी अजून थोडेसे पेटून उठलेले आहेत. तर मग गांधीजींनी तर कोणती एक चळवळ सुरू केली. ती चळवळ म्हणजे कोणती, सविनय कायदेभंग. सविनय कायदेभंग चळवळ सुरू केली. मग सविनय कायदेभंग चळवळ सुरू केली तर मग ते म्हणजे पहिला कायदा मोडला. तर मग कोणता काय म्हणजे काय काढली त्यांनी, दांडी यात्रा काढली. दांडी यात्रा मग दांडी म्हणजे कुठं, साबरमती ते दांडी. लक्षात घ्या, साबरमती ते दांडी अशी यात्रा काढली. 384 मैल अशी ही यात्रा होती, दांडी यात्रा काढली. मग कोण कोण अनुयायी होते, किती अनुयायी होते, आपल्या महाराष्ट्रातील कोण कोण व्यक्ती होते. मग याच सविनय कायदेभंग चळवळीमध्ये धारासनाचे नेतृत्व, धारासना याच काळामध्ये मग काय झालं होतं, आपल्याला धारासनामध्ये झाला आहे. मग काही ठिकाणी जंगल सत्याग्रह झालेला आहे. काही ठिकाणी पाणी नव्हतं तर विहिरीवर सत्याग्रह झालेले आहे. मग कुठं कुठं झालेले आहेत ते आपल्याला बघायचं आहे. तर ते हे सविनय कायदेभंग चळवळ सुरू झाली. आता सविनय कायदेभंग चळवळ सुरू झाली त्याच पाठोपाठ त्याच वेळेस काय झालेले आहेत, गोलमेज परिषदा झालेल्या आहेत. गोलमेज परिषदा कुठं झालेल्या आहेत, तर ह्या लंडन मध्ये व्हायच्या. लक्षात घ्या, लंडन मध्ये व्हायच्या. कधी व्हायच्या, 1930, 1931, 1932 अशा 3 गोलमेज परिषदा झालेल्या आहेत. मग पहिली गोलमेज परिषद 1930 ला झालेली आहे. मग याच्याच मध्ये आता पहिल्या गोलमेज परिषदेला काँग्रेस हजर नव्हती, काँग्रेसचा कोणताही सदस्य हजर नव्हता. मग पहिल्या गोलमेज परिषदेत काँग्रेसचा कोणताही सदस्य हजर नसल्यामुळे यांनी काय केलं, मग त्यावेळेचं काय होतं, त्यावेळेचा व्हाईसराय लक्षात घ्या, व्हाईसराय होतं लॉर्ड आयर्विन हा होता. म्हणून या लॉर्ड आयर्विनने काय केलं, गांधीजीशी भेट घेतली. तोच म्हणजे काय, गांधी आयर्विन करार झाला. आता ह्या गांधी आयर्विन करारामध्ये काही गोष्टी घडल्या आणि यांच्यामध्ये सहमती झाली. म्हणून गांधीजी दुसरी गोलमेज परिषद लक्षात घ्या, लंडन इथं हजर झाले. 1931 ला लंडन इथं गेले. दुसऱ्या गोलमेज परिषदेला हजर गेले. पण तिथं त्यावेळेचा जो काय होता पंतप्रधान म्हणजे ब्रिटिश पंतप्रधान याने काय केलं, एक ठराव मांडला, त्याला म्हणतात जातीय निवाडा. रॅमसे मॅकडोनाल्ड कोण होते, रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी काय म्हणला, कम्युनल डेव्हलपमेंट मांडलं, म्हणजे कम्युनल डिवाइड म्हणजे जातीय निवाडा मांडला. त्याच्यामुळे गांधीजी व्यथित झाले. त्याच वेळेस बघा दुसऱ्या गोलमेज परिषदेला ते काय होते, म्हणजे ब्रिटनच्या संसदेच्या पायऱ्या चढत असताना त्यांना अर्धनग्न फकीर म्हटलं गेलं आहे. अर्धनग्न फकीर विस्टन चर्चिल यांनी अर्धनग्न फकीर म्हटलं. हो देखो भारत का अर्धनग्न फकीर जा रहा है.
ठीक आहे. असं आता इंग्लिशमध्ये म्हटलं, आपल्याला काय आपण मराठीत बोललोय, अर्धनग्न फकीर म्हटलाय. मग तिथून बघा, आता तिथं या जातीय निवाड्यावर त्यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले आणि तावातावानं गांधीजी कुठं आपल्या भारतात आले तर त्यांना कुठं पुणे येथील येरवाडा तुरुंग यामध्ये त्यांना डांबण्यात आलं. येरवाडा तुरुंगात काय टाकण्यात आलं? डांबण्यात आलं. आणि तिथे लक्षात घ्या, इकडे मग हा जातीय निवाडा, दोन व्यक्तींमध्ये मतभेद निर्माण झाले होते. याच्यामध्येच एक कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ठीक आहे. त्याच्यानंतर याच्याच मध्ये आणि कोण? महात्मा गांधी यांच्यामध्ये थोडं हरिजन यांच्यावर मग काही स्वतंत्र मतदारसंघ, काही राखीव जागा देण्यात आल्या, ठीक आहे. तर याच्यामध्ये मतभेद निर्माण झाले आणि याच्यामधून मग एक करार झाला. तोच करार म्हणजे कोणता? पुणे करार झाला. पुणे करार कधी झाला? 1932 मध्ये पुणे करार झाला. आता पुणे करारामध्ये काही काही अटी ठरल्या, त्या काय आहेत त्या आपण नंतर बघू. पुणे करार झाला. या पुणे करारामध्ये झालं आणि दलितांच्या कामासाठी मग आपल्या गांधीजींचे काय डोळे खुलले आणि यांनी हरिजन नावाचं वृत्तपत्र सुरू केलं. हरिजन नावाचं. आणि हरिजन सेवक संघ सुरू केलं. हरिजन सेवक संघ असं सुरू केलेलं आहे, ठीक आहे. 1932 मध्ये हरिजन सेवक संघाची सुरुवात झालेली आहे. मग इथं 1934 मध्ये, लक्षात घ्या, 1934 मध्ये सेवाग्राम आश्रमाची स्थापना केली. सेवाग्राम आश्रम वर्धा येथे सेवाग्राम आश्रमाची स्थापना झालेली आहे, ठीक आहे. याच काळामध्ये 1935 मध्ये, लक्षात घ्या, 1935 मध्ये एक कायदा करण्यात आला, त्यालाच म्हणतात भारत सरकार कायदा 1935, ठीक आहे. भारत सुशासन कायदा किंवा भारत सरकार कायदा असं 1935. त्याच्यामध्ये काय झालं होतं तिकडे? आता आपण पहिल्या 9च्या कायद्यामध्ये बघितलं, मुस्लिमांना मतदारसंघ देण्यात आले होते. 1919च्या कायद्यानुसार युरोपियांना आणि काय शीख वगैरे लोकांना देण्यात आलं होतं. तर याच्यामध्ये भारत सरकार कायदा 1935 मध्ये महिला व दलित यांना काय देण्यात आलं? स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले होते, ठीक आहे. म्हणजे स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले होते. 1935चा कायदा. हा 1935च्या कायद्यातील जवळपास आपल्या राज्यघटनेमध्ये 250 कलम आहेत. 250 कलम ऍट घेण्यात आलेल्या आहेत, ठीक आहे. तर हा कायदा करण्यात आला आहे. 1936 मध्ये मग 34 मध्ये सेवाग्राम आश्रमाची स्थापना झाली. मग इकडे गांधीजीने 1936 मध्ये एक शिक्षण योजना मांडलेली आहे. शिक्षण योजना, तिलाच वर्धा योजना म्हणतात, ठीक आहे. इकडे काँग्रेसचं 1938 आणि 1939 अधिवेशन झालेलं आहे. अधिवेशन म्हणजे कोणतं? एक झालाय हरिपुरा आणि एक त्रिपुरी अधिवेशन. याच्यामध्ये या दोघांचे अध्यक्ष होते कोण? सुभाषचंद्र बोस हे काय होते? अध्यक्ष होते. आता याच्यामध्ये काय झालं की गांधीजीने हरिपुरी अधिवेशन, आता या हरिपुरा अधिवेशनामध्ये लक्षात घ्या 1938 या हरिपुरा अधिवेशनामध्ये काय झालं होतं? तर या हरिपुरा अधिवेशन, लक्षात घ्या, याच हरिपुरामध्ये राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना करण्यात आली. इकॉनॉमिक्स बद्दल नियोजन समिती, राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना करण्यात आली, ठीक आहे. त्याच्यानंतर त्रिपुरी अधिवेशनामध्ये पट्टाभी सीतारामय्याचा म्हणजे कोणी? यांनी सुभाषचंद्र बोसांनी काय केला? पराभव केला. ते गांधीजींना मान्य नव्हतं, म्हणून त्यांनी आपल्या याचा राजीनामा दिला. कोण? बोस यांनी आपला काय दिला? राजीनामा दिला. आणि राजीनामा देऊन त्यांनी काय एक फॉरवर्ड ब्लॉक नावाचा पक्ष स्थापन केला 1939 मध्ये.
फॉरवर्ड ब्लॉक नावाचा पक्ष स्थापन केला. आणि मग तिकडे आता आझाद हिंद सेनेच्या बद्दल बघू थोडं. ठीक आहे, फॉरवर्ड ब्लॉक नावाचा पक्ष स्थापन केला. त्याच्यानंतर बघा फॉरवर्ड ब्लॉक नावाचा पक्ष स्थापन केला आणि ते गेले. त्याच्यानंतर 1940 मध्ये लक्षात घ्या, इथं आपण 1939 पर्यंत आलो. 1940 मध्ये गांधी युग आपण बघत आहोत. 1940 मध्ये काय झालं की ऑगस्ट ऑफर, वैयक्तिक सत्याग्रह सुरू करण्यात आलं. वैयक्तिक सत्याग्रह याच काळामध्ये लिनलिथगोची ऑगस्ट ऑफर देण्यात आली की भारतीयांनी ह्या करा. ऑगस्ट ऑफर म्हणजे इकडे आता इंग्रजांचे काय झाले, हे होऊ लागलं, ताबेबंदना आणू लागले. ऑगस्ट ऑफर करण्यात आली आहे. त्याच्यानंतर बघा इथं ऑगस्ट ऑफर झालं आणि इकडे ऑगस्ट ऑफर, वैयक्तिक सत्याग्रह. मग पहिले वैयक्तिक सत्याग्रही कोण होते वगैरे वगैरे याच्यावर प्रश्न विचारलेला. मग या वैयक्तिक सत्याग्रही कोण होते? विनोबा भावे. आता या विनोबा भावेंबद्दल सांगायचं झालं, यांचं आश्रम पवनार आश्रम. ठीक आहे, यांना रमन मॅग्सेस पुरस्कार मिळवणारे पहिले व्यक्ती म्हणजे रमन मॅग्सेस पुरस्कारच मिळवणारे पहिले व्यक्ती म्हणजे काय, पहिले स्टार्ट यांच्यापासून झालेला आहे, विनोबा भावे. ठीक आहे, तर पवनार आश्रम आहे यांचं. तर 40 मध्ये ऑगस्ट ऑफर. मग इथं एक सर्वात मोठी चळवळ उभी झाली. ती चळवळ म्हणजे 1942 ची चळवळ. 1942. आता इथेच बघा, सविनय कायदेभंग चळवळ जेव्हा झाली 1930 ला, इकडे आपण बघितलं होतं 1930 ला सविनय कायदेभंग चळवळ. इकडे झालेली आहे ही सविनय कायदेभंग चळवळ. या सविनय कायदेभंग चळवळीमध्ये 1930 मध्ये लक्षात घ्या, मार्शल लॉ सोलापूर येथे मार्शल लॉ लावण्यात आला होता. सर्वप्रथम मार्शल लॉ कुठं लावण्यात आला होता? तर सोलापूरमध्ये लावण्यात आला होता. ठीक आहे, हुतात्मा दिन वगैरे आहे, मग याच्यामध्ये ह्या घटना आहेत, तर ह्या आपल्याला बघायच्या आहेत. ह्या सर्व टिप मध्ये बघू आपण. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा वैयक्तिक सत्याग्रह झाला. मग इथे एक चळवळ उभी झाली, ती म्हणजे 1942 ची चळवळ. 1942 ची चळवळ म्हणजे काय? भारत छोडो चळवळ उभी झाली. भारत छोडो चळवळ उभी झाली इथे 1942 मध्ये. याच 1942 चळवळीमध्ये गांधीजी यांनी करेंगे या मरेंगे हा नारा दिला आहे. मरेंगे हा नारा. तिकडे बघा आता इथं 1940 मधलीच एक घटना मुस्लिम लीग संबंधी. इथंच मोहम्मद इक्बाल यांनी पाकिस्तानची द्विराष्ट्र सिद्धांत मांडलेला आहे. त्याच काळामध्ये मुस्लिम लीग संबंधीचे व्यक्ती रहमत अली चौधरी यांनी पाकिस्तान हा शब्द सांगितलेला आहे. त्यांचे नाव या नेवर या पुस्तकीमध्ये पाकिस्तान या शब्दाचा उगम सांगितला आहे. भारत छोडो करेंगे हा नारा दिला आहे. महात्मा गांधीने डू ऑर डाय नारा दिला होता, करेंगे या मरेंगे. याच काळात म्हणजे भारत छोडो आंदोलन भूमिगत चळवळ सुरू केली. म्हणजे भूमिगत चळवळ सुरू केली. याच काळामध्ये भारतामध्ये मुंबईमध्ये गुप्त रेडिओ स्टेशन चालवण्यात आले. गुप्त रेडिओ सुरू करण्यात आलेले आहेत. ठीक आहे, याच काळामध्ये पत्री सरकार स्थापन करण्यात आले. पत्री सरकार स्थापन करण्यात आले. पत्री सरकार कोणी स्थापन केले? तर मग ते कर्मवीर भाऊराव पाटील वगैरे वगैरे नाव आहेत, ते सुद्धा आपल्याला बघायचे आहे. याच काळामध्ये लक्षात घ्या गुप्त चळवळी सुरू झालेल्या आहेत. कामगार वगैरे यांनी काय केलं आहे? नारे दिलेले आहेत. ठीक आहे, याच काळामध्ये आता ही चळवळ खूप मोठ्या प्रमाणावर सक्सेस झाली. तर बघा इथे एका पॉइंट ऑफ व्ह्यू बघून घेऊ आपण. 1942 ला झालं. मग 1942 लाच मग इंग्रजांनी क्रिप्स मिशन भारतात पाठवलं आहे. क्रिप्स मिशन भारतात आलेला आहे. 1944 ला 42 ला. मग याच्यावरच अजून एक योजना आलेली आहे 44 ची. कोणती? राजाजी योजना. म्हणजे इथं आता भारत स्वातंत्र्याकडे वाटचाल करत आहे. आणि याच काळामध्ये म्हणजे जगामध्ये एक घटना घडली म्हणजे काय? दुसरे महायुद्ध झालेले आहे. दुसरे महायुद्ध लक्षात घ्या. पहिलं महायुद्ध आणि दुसरे महायुद्ध. पहिले महायुद्ध कधी झालं? पहिलं युद्ध झालं होतं 1914 ते 1918 पर्यंत चाललेलं आहे पहिलं महायुद्ध. दुसरं महायुद्ध झालेलं आहे
1939 ते 1945. ठीक आहे, 1950. म्हणजे आता ब्रिटनची सत्ता अशी झाली, डगमगू लागलेली आहे, ती राज्य करू शकत नव्हती. म्हणून त्यांनी काही मग प्रस्ताव देणं सुरू केलं. मग ऑगस्ट ऑफर दिली आहे त्याच काळात, ऑगस्ट ऑफर की तुम्ही भारतीय सहभाग व्हा, तर आम्ही तुम्हाला ह्या 1944 ची राजाजी योजना, 1945 ची वेवेल योजना, ठीक आहे, आणि 1946चं कॅबिनेट मिशन. आणि या कॅबिनेट मिशनद्वारे आपल्याकडे निवडणुका झाल्या, काही निवडणुका झाल्या, प्रांतीय निवडणुका झाल्या, संविधान सभेची गठन झालेलं आहे, आणि तीच तात्पुरती संसद झाली. आणि इथंच अंतरिम सरकार तयार झालं. अंतरिम सरकार स्थापन झालं. आणि या अंतरिम सरकारचे नेते म्हणजे काय, पंडित नेहरू वगैरे बनले. आणि 1947 ला माउंट बॅटन योजना. ठीक आहे, अशा आपल्याला गोष्टी बघायच्या आहेत. आणि 15 ऑगस्ट 1947 ला काय झालेलं आहे, भारत स्वतंत्र झालेला आहे. स्वतंत्र झाला. ठीक आहे, भारत स्वतंत्र झाला. अशी इथं घटना घडलेल्या आहेत. आता हा झाला एक पॉइंट ऑफ व्ह्यू. आणि इथंच 1900 लक्षात घ्या. आता इथं बघा, इथं आपण हा झाला गांधीजींच्या याच्या बद्दल. पण इकडे सुद्धा एक लढणं चालू होते. 1939 ला काय झालं होतं, 1939 ला म्हणजे काय, सुभाषचंद्र बोस तिथून निघले होते. त्यांनी इटली, म्हणजे मग रासबिहारी बोस आहे तिकडे, रासबिहारी बोस. या रासबिहारी बोस यांनी काय केलं आहे, बिहारी बोस, लक्षात घ्या, रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेना स्थापन केलेली आहे. आझाद हिंद सेनाचे संस्थापक कोणता, रासबिहारी बोस. आझाद हिंद सरकारचं स्थापना कोण केला आहे, तर तिकडे सुभाषचंद्र बोस. मग आझाद हिंद सेना स्थापन झालेली आहे. मग त्याचे संस्थापक रासबिहारी बोस, जर्मनीमधले जे युद्ध कैदी होते दुसऱ्या, त्यांची बकडून एक सेना तयार केलेली आहे, आणि सेना केलेली आहे. तर मग इकडे सुभाषचंद्र बोस तिचे काय बनले, सेनापती बनले. सेनापती कोण होते, सुभाष बोस, लक्षात घ्या. मग यांनी कमान घेतला हातामध्ये, हे जाऊन हिटलरला मिळाले. हिटलरने यांना नेताजी ही पदवी दिली. नेताजी ही पदवी दिलेली आहे. हिटलर प्रश्न विचारते आपल्याला की सुभाषचंद्र बोस यांना नेताजी ही पदवी कोण दिली, हिटलरने दिलेली आहे. तिथूनच आता त्यांनी सिंगापूर मधून काय झालं, सिंगापूरमध्ये त्यांनी काय रेडिओ चालवलं. आणि त्या सिंगापूर मधून महात्मा गांधी यांना पदवी दिली. कोणती पदवी दिली आहे, राष्ट्रपिता ही पदवी दिली आहे. राष्ट्रपिता पदवी ही त्यांनी स्वतः घेतलेली नाहीये, तर सुभाषचंद्र बोसांनी दिली आहे. त्यांना महात्मा पदवी ही यांनी दिली आहे. महात्मा पदवी कोणी दिलेली आहे, रवींद्रनाथ टागोर. त्यांना बापू सरोजिनी नायडू म्हणायची, सरोजिनी नायडू यांनी ही पदवी दिलेली आहे. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचं महात्मा गांधींना. तर इथंच त्यांनी आझाद हिंद सेना स्थापन केली. आझाद हिंद सेनेचं मग समरगीत आहे, कोणकोणते आहेत, कदम कदम बढाये जा. मग यांनी बघा झेप घेणारा वाघ वगैरे ते आपण सर्व बघणार आहोत. मग या आझाद हिंद सेनांनी मग 2 ठाणे जिंकले इकडे. कोणतं, अंदमान आणि निकोबार बेट, निकोबार यांना नावं दिले. यांना नावं दिले. नावं कोणते, शहीद आणि स्वराज्य. इकडेच त्याच काळामध्ये मग इकडे काय झालेलं आहे, तलवार बोटीवर उठाव झालेला आहे. तलवार नावाची एक युद्ध नौका होती, तिच्यावर काय झाला आहे, उठाव झालेला आहे. तलवार युद्ध नौकेवर उठाव झालेला आहे. आता इकडे अजून काही क्रांतिकारक होते. ठीक आहे, म्हणजे क्रांतिकारक कोण, तर त्यांनी हत्या केलेली आहे. थोडं क्रांतिकारकाचा पॉइंट ऑफ व्ह्यू बघणार आहोत. ठीक आहे, क्रांतिकारक म्हणजे बघा इकडे तुम्हाला रॅटची हत्या कोण केली, रॅट चाफेकर बंधू. त्याच्यानंतर जॅक्सनची हत्या कोण केली आहे, जॅक्सनची हत्या अनंत कानेरे याच्यावर प्रश्न विचारते. त्याच्यानंतर रॅटची हत्या झाली आहे. त्याच्यानंतर कर्झन वायली, मदनलाल धिंगरा. त्याच्यानंतर मदनलाल धिंगरा. व्हिडिओ खूप मोठा होणार आहे, तर थोडं बघा, कारण की आपल्याला शेवट करायचा आहे या व्हिडिओमध्ये. तर मदनलाल धिंगरा यांनी काय केलं आहे, त्याच्यामध्ये कर्झन वायलीची हत्या केलेली आहे. त्याच्यानंतर सॅन्डर्स भगत सिंग यांनी केलेला आहे सँडर्सचा खून. ठीक आहे,
स्टीव्हन्सनचा खून आहे, मग त्याच्यानंतर ओडवायरचं खून आहे. तर हे कोण केलं, वध कोण केले, तर हे सुद्धा आपल्याला क्रांतिकारी चळवळ इथं बघायचं आहे. आणि हे सर्व बघून झाल्यानंतर मग भारताने कसं आपलं संविधान बघितलं, संविधान बनवलं. संविधान आता हा पॉलिटिचा विषय आहे, परंतु इथं भारताचा सुद्धा थोडा विषय आहे, इतिहासाचा थोडा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे, ते सुद्धा आपल्याला इथं एंड ऑफ द डे बघायचं आहे. आणि असा आपल्याला इतिहास 1947 पर्यंत बघायचा आहे, 1947 पर्यंत बघायचा आहे की भारत कसा स्वतंत्र झाला. आता बघा इथं आपण माउंट बॅटन योजना बघितली. माउंट बॅटन योजनेने काय झालं आहे, इकडे बघा, भारत स्वतंत्र झाला. पण भारत स्वतंत्र असाच झाला का, इथेच काय झाली, भारताची काय झालेली आहे, फाळणी, भारताची फाळणी झालेली आहे. बंगालची नाही, भारताची फाळणी झालेली आहे. आणि भारताची फाळणी झाली आणि 2 राष्ट्र निर्माण झाले आहेत, एक कोणतं, भारत आणि पाकिस्तान. तर अशा प्रकारे 1947 पर्यंतचा इतिहास आपल्याला इथं बघायचा आहे. आणि याच्यामधून तुम्हाला प्रत्येक प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये विचारलेला आहे. तर म्हणून ह्या व्हिडिओला चांगल्या पद्धतीने वारंवार पुश करू म्हणजे त्याला थांबवू बघा आणि एक एक घटना लिहा. मग ह्याच घटना आपण समोर आपल्या इतिहासामध्ये बघणार आहोत. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपला हा पार्ट 3 आणि ओळख इतिहासाची हा पार्ट संपलेला आहे. याच्या नंतरचा जो व्हिडिओ येणार आहे तो आपला युरोपियनचं आगमन, म्हणजे भारतात युरोपियनचं आगमन कसं झालं आणि त्याच्यासाठी काय कोणते कारण होते. आता इथं हा फक्त विषय म्हणजे विषय ओळखायचा होता, ते आपण बघितलेलं आहे. जवळपास याच्यामधून 300 ते 400 प्रश्न आपण सिंगल लाईनर कव्हर केलेले आहेत. ठीक आहे. तर सर्वांनी पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 बघितल्याशिवाय समोरचे व्हिडिओ बघायचं नाहीये आपल्याला. एक वही करून घ्या, 100 पेजेसची वही, 100 पेजेसची पण नाही, जवळपास तुम्हाला 50 पेजेसची एक वही करून घ्या. 50 पेजेसच्या वहीमध्ये हाच आपलं संपूर्ण आधुनिक भारताचा इतिहास आपण जमा करणार आहोत. आणि परीक्षेच्या वेळेस काय करायचं आहे आपल्याला, तेच 50 पेजेस मागे पुढे एका दिवसात, म्हणजे 1-1.5 तासामध्ये ते आपले वाचून झाले पाहिजेत. म्हणजे परीक्षेच्या वेळेस आपल्याला तेवढी तकलीफ होणार नाही आणि इतिहास तोंडपाठ होऊन जाईल. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की शेअर करा, नाही तर नको करा, परंतु लाईक करा, ज्यामुळे तुम्ही लाईक कराल आणि आम्हाला तो उत्साह मिळेल. चला, तर अशाच प्रकारे व्हिडिओ बघत चला. जीवन खूप सुंदर आहे, अजून त्याला सुंदर बनवू. चला, थँक्यू.